श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचे वेगवेगळे नाव आणि वेगवेगळे महत्त्व असतं। एकादशी तिथीला उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते। या वर्षाची म्हणजे 2023ची शेवटची एकादशी तिथी मोक्ष प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे। मार्गशीर्ष शुक्ल महिन्यातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात। धार्मिक मान्यतानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते। या वर्षाची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून 22 आणि 23 डिसेंबर रोजी आहे। शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे, तर शनिवारी 23 डिसेंबरला भागवत एकादशी आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता। या दिवसाच्या स्मरणासाठी गीता जयंतीला खास महत्त्व आहे आणि म्हणूनच जर अशा काही विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या जीवनातले अनेक संकट आहेत, अनेक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला उद्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या भागवत एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। त्याच्यामुळे फक्त एक दिवसात आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा आहे तिथं पूर्ण होणारच आहे। त्याचबरोबर जेवढे सुद्धा आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये दोष आहेत ते सुद्धा नष्ट होणार। त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करायला खूपच महत्त्व दिलेलं आहे, म्हणून किमान एकदा तरी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान नक्की करा। पण या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं। म्हणूनच आपल्याला जे आपल्या घरच्या घरी जे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकल्यामुळे सुद्धा आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतंच होतं। त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता उद्या म्हणजे भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि आपल्या आंघोळीचे जे पाणी आहे ते आपल्याला काढायचं आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ती म्हणजे गंगाजल। गंगाजल तुम्ही नेहमी तुमच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण कशा ज्या काही विशेष तिथी असतात त्याच्यावरमध्ये जर आपण गंगाजल टाकून आंघोळ केली तर त्याच्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच असतं। त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। गंगाजल कोणत्याही पूजेचे साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला सहज ते 20-25 रुपयामध्ये मिळून जाईल। आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे हळद। हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद टाकली तर त्याच्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या राहत नाही। त्याचबरोबर ही एकादशी आली आहे शनिवारी आणि जर शनिवारी आपण हळद टाकून आंघोळ केली तर त्याच्यामुळे आपल्याला शनीचे जे दोष असतात ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची पानं किंवा तुळशीची मंजिरा ह्या टाकून आपल्याला स्नान करायचं आहे, कारण श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। पण आज पण एकादशी आणि उद्यासुद्धा एकादशी आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, पण तुळशीच्या खाली जी पडलेली पानं असतात, बरीच पानं गळून पडलेली असतात, तर ती पानंसुद्धा आपण उचलून घ्यायची आहेत आणि ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते खडे मीठच टाका, कारण खडे मिठामध्ये जे तत्व असतं त्याच्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होत असते। म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून खडे मीठसुद्धा टाकायचं आहे।
आता ही एकादशी शनिवारी आलेली आहे, त्याच्याचमुळे जर आपल्याला राहू, केतू किंवा शनीच्या आपल्या कुंडलीमध्ये काही दशा असतील, त्रास असेल, तर आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्यामुळे जे आहे आपल्यावर जो शनी, राहू, केतूचा जो प्रभाव आहे तो कित्येक पटीने कमी हा होत असतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यासुद्धा दूर होत असतात. तर ह्या ज्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जसं की आपल्याला तुळशीची पत्र टाकायची आहेत, हळद टाकायची, गंगाजल टाकायचं आणि खडे मीठ टाकायचं, तर आवर्जून टाका. त्याचबरोबर काळे तीळ असतील तर ते सुद्धा आवर्जून टाका. जर ह्या अशा विशेष तिथीला जर अशा काही विशेष गोष्टी टाकून आपण स्नान केली तर त्याच्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेली पापं तर दूर होतात. त्याचबरोबर आपल्यावर असणारे जेवढे पण दोष आहेत ते सगळे दूर होण्यामध्ये खूपच कारगर हे ठरत असतं. आणि जेव्हा आपण स्नान करत असेल तेव्हा आपल्याला श्री हरी विष्णूचा निरंतर जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचा आहे. आणि स्नान करताना सगळ्यात पहिला 1 मग पाणी जे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, 1 मग पाणी आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण आपली आंघोळ ही करायची आहे. ह्या रीतीने जर तुम्ही स्नान केली तर तुमच्यामधनं असणारे जेवढे पण दोष आहे, नकारात्मकता आहे ती दूर होणार आणि तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. उपाय खूप छोटा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही आहेत. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.